जय सच्चिदानंद. तुम्हा सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. आज तर सगळे महात्मा लोकच आहेत. स्पेशल महात्म्यांसाठीच स्पेशल प्रोग्राम आहे. नक्कीच ज्ञानाच्या प्रगतीमध्ये ज्या अडचणी येतात त्याविषयी तुम्ही नक्की विचारा. मुख्यतः आता शुद्धात्मा तर स्वतः झालाच आहात. भरलेला माल बाहेर पडेल. म्हणजे भावनेतून चार्ज केलं होतं असं सगळं भावातून डिस्चार्ज होत राहील. क्रोधभाव असतील तर क्रोधाने डिस्चार्ज होईल. मोहभाव असेल मोहाने डिस्चार्ज होईल. लोभ असेल तर लोभाचे डिस्चार्ज होतील. विकारी भाव असेल तर विकारी भावाने डिस्चार्ज पुढे प्रवृत्तीतच येईल. आपण वेगळं राहायचं आहे. कुणाला दुःख दिलं गेलं तर माफी मागायची आहे. आणि तेही शुद्धात्म्यात स्वतः राहून फाईल 1ला सांगायचं, चंदू तुम्ही यांना दुःख दिलंय तर माफी मागा, प्रतिक्रमण करा, मग होईल पूर्ण. तेवढी जागृती ठेवायची. वेगळेपणाची जागृती. भरलेला माल समभावाने निकाल करायला ठेवायची आहे जागृती. भोगवटा आला, सफरिंग आलं की आपल्याला त्वरित जागृती यायला हवी की हा माल हा याबाबतचा प्रॉब्लेम आहे. त्यावर जागृती जास्त ठेवा. मनमानी करणं, आग्रह धरणं, मान अपमान, लोभ लालसा, विषय विकार, करतेपणा, चांगलं झालं तर मी केलं, बिघडलं तर इतरांवर आक्षेप घेतात, कुणाचे दोष बघतात, ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं. म्हणून ही जागृती ठेवायची की नाही, कोणी दोषी नाही आहे. आपलाच हिशोब आपल्याला भोगावा लागतोय. कोणाचाही दोष नाही. ह्यात सगळं निमित्त आहे. अशी हळूहळू दादाजींची वाणी वाचत राहायची. 5 आज्ञांचं ते सेटिंग करत राहायचं आणि विज्ञान समजून घेऊन प्रॅक्टिकल लाईफमध्ये सोल्युशन काढत राहायचं. कोणत्याही परिस्थितीत ॲडजस्टमेंट करायची. कोणालाही दुःख दिलं तर प्रतिक्रमण करायचं. सगळ्यांसाठी आपण अनुकूल असलं पाहिजे अशी जागृती ठेवायची. तशीच ॲडजस्टमेंट करायची आहे. आता थोडे प्रश्न आले ते घेऊया. अल्पाबेन मेहता, बोला. जय सच्चिदानंद पूज्यश्री. आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम. माझा प्रश्न आहे की आत्मापासून डिप्रेशन का लांब आहे? डिप्रेशनमध्ये आत्मा कसा असतो आणि डिप्रेशनमध्ये तप कसे केले जाते ते जरा समजवावे. हे दादावाणी मार्च 2022 पेज 15. आत्म्याचा तो अनुभव केव्हा वाढेल? ही डिप्रेशन 2 प्रकारची आहेत. हे जे मेंटल डिप्रेशन येतं ज्यामुळे गोळी खायला लागते ते वेगळं, आणि अपमान. आणि हे डिप्रेशन मान उच्च स्थानी असतो आणि अपमान झाला तर डिप्रेशन येतं. पण हा संयोग असतो. सोल्युशन न मिळाल्याने आर्थिक परिस्थिती, या लॉकडाऊनमध्ये नाही का, आर्थिक परिस्थिती वाईट होती, घरात क्लेश झाले, नोकऱ्या गेल्या, मुलं अभ्यास न करता मग फेल झाली, सगळीकडून प्रॉब्लेम्स आले होते. त्यामुळे टेन्शन वाढत होतं. नंतर बस अँझायटी झाली, टेन्शन आलं. लहान मुलंही, लहान म्हणजे आता 10वी 5वी किंवा 8वी 9वी 10वी सगळ्यांना टेन्शन असतं. अभ्यासात लक्ष नाही लागत, एन्झायटी आहे, भीती वाटते. यालाच डिप्रेशन म्हणतात. यावर उपाय नाही सापडत. खरोखर हे जे कोडं आहे ना ते सॉल्व करायलाच हवं. एकानंतर एक सॉल्व करत जाल तर डिप्रेशन निघून जाईल. आता जे हे डिप्रेशन दिसतं आहे ते बघा ते उच्च मनाच्या रिॲक्शनमुळे आहे. जर एखाद्या ठिकाणाहून डिप्रेशन आलं तर कोणताही मोह जास्त पडला चालून जाईल. मोह होईल जास्त. टी व्ही बघत बसेल, मूवी बघायला निघून जाईल, बाहेर जाऊन काहीतरी रेस्टॉरंटमध्ये खाईल, तो रात्री जास्त जेवून झोपून जाईल. हे टेन्शन कोण डोक्यावरती वागवणार? पण सोल्युशन नाही काढत त्यावर. बघा, दुःखावरचा उपाय म्हणजे कोणत्या तरी दुसऱ्या मोहात पडून काहीतरी करून बसतात. असा हा उपाय नको आहे करायला. दुःखाचं सोल्युशन ज्ञानाने आणायला हवं. मगच आत्म्याचा अनुभव येईल. हे दादाजींना सांगायचं आहे. डिप्रेशनमध्ये तर सगळ्या ठिकाणाहून प्रॉब्लेम, कुठूनही शांतता नाही, म्हणजे अजिबात नाही मिळत.
म्हणजे रिलेटिव्हमध्ये कुठेच शांती नाही मिळाली तरी रिअलमध्ये शांतता मिळेल. पण त्यासाठी रिअलचा अनुभव हवा, मग तमाम दुःखांपासून मुक्ती मिळेल. तर मग हा चान्स घ्यायचा की बाबा खूप त्रास झाला तर मग रिअलकडे वळा तुम्ही. आमचाही तोच अनुभव आहे. घरात प्रॉब्लेम, बिझनेसमध्ये प्रॉब्लेम, जॉब करत होतो तेव्हा प्रॉब्लेम आला. सगळीकडूनच मारा मार, अपमान अपमान अपमान, दुःख दुःख. मग एकच ठरवलं, दादाजींच्या 5 आज्ञांमध्ये राहू. दीपक आपला हिशोबाला आहे. कोणताही जीव दुसऱ्या जीवाच्या आयुष्यात दखल देऊ शकत नाही. कोणाचाही दोष नाही, आपलाच हिशोब आहे. करत करत 3-4 वर्ष काढली. तेव्हा मग जागृती टॉपवर गेली आणि मग हे दुःख आले संयोग, फळ देऊन निघूनही गेले. तेव्हा आत्म्याची जागृती प्रकट झाली. म्हणजे दादाजी हे सांगू इच्छितात. आणि म्हणजे त्यात शक्ती डिप्रेशनच्या वेळी वेगळं ठेवा, तन्मयाकार होऊ नका. ते तप. तन्मयाकार न होणं तेच तप आहे. तपाने जागृती वाढते, कचरा जळून समाप्त होतो. पण पूज्यश्री असे होते की जेव्हा संयोग असे जुळतात की त्यावेळी त्यात तन्मयाकार व्हायला होते, तेव्हा तर असे वाटतही नाही की काही जागृती राहिले. नंतर लक्षात येते की अल्पाला झालंय, पण हो, त्यावेळी चालेल तर ना. हे जर असतं नंतर चालेल. जवळजवळ एका आठवड्यानंतर तरी जागृती येते ना. त्वरित येते, पण हां, मग चालेल ना. ते तेवढंच हवं आहे आपल्याला. कारण कर्माचा फोर्स सुरू होतो. पूर्ण होईल तेव्हा जागृती यायला हवी. पुन्हा कुणाला दुःख दिलं, कुणाचे दोष पाहिले, सगळ्याचं प्रतिक्रमण करा. त्यामुळे तेवढे समाप्त होईल. त्याच क्षणी नाही होणार, पण नंतर येईल हे. नंतर आली जागृती ही तीच म्हणतात. पुन्हा पुन्हा प्रतिक्रमण केल्यावरही प्रतिक्रमण करा किंवा तरी वेगळं सुद्धा ठेवा. समोरचे दोषीच नाही दिसतात नाही, सारे. प्रतिक्रमण करण्याऐवजी शुद्धात्मा बघा आणि भरलेला माल प्रकृतीतला बाहेर पडतोय समोरच्या व्यक्तीच्या, असं समजून घ्या. आणि दुःखावरती काहीच सोल्युशन निघत नसेल तर 1 तास बसून दादा भगवानांचा असीम जय जयकार करा. आणि सर्वांना सांगून ठेवा असीम जय जयकार करा. आणि कोणत्याही व्यक्तीकडे दोषी म्हणून बघू नका, प्रतिक्रमण करा. आणि चित्त इकडे तिकडे जे भटकतं त्यासाठी सुद्धा असीम जय जयकार करायचा, ज्याने हां, चित्त शुद्ध शब्द होईल. वाचून असीम जय जयकार करा. आणि चित्त भरकटत असेल तोच अनसॉल्व्ड प्रॉब्लेम. हे डिप्रेशन नाही आहे, अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. लिस्ट ऑफ अनसॉल्व्ड प्रॉब्लेम. लिस्ट बनवा एकेकाची आणि सोल्युशन सेट करा. आणि बरं. नाही येत तर त्यासाठी प्रार्थना करा, असीम जय जयकार. जय सच्चिदानंद. आकाश कोठारी. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. पूज्यश्री, सारा वेळ फाईलचा निकाल करण्यातच निघून जातो. व्यवहारात वेगळेपणाची जागृती राहते, परंतु चरणविधी, 9 कलमे, आप्तवाणी वाचन हे सारं रेग्युलर नाही होत. कधी या फाईलचा क्लेम येतो, कधी त्या फाईलचा क्लेम येतो, त्यातच सगळा वेळ निघून जातो. आतून मन खात राहतं, वाटतं कधी या साऱ्यातून सुटेन. मी काय करायला हवं? हे बघा, बरोबर आहे. फाईलचा निकाल ती आज्ञाच आहे. आणि कधी चरणविधी कमी झाला, 9 कलमं कमी झाली तरी हरकत नाही. आणि शक्य असेल तर टायमिंग सेट करा. चला 10 मिनिटं 15 मिनिटं काढून विधी करूया किंवा झोपण्यापूर्वी करूया. आणि नाही झालं तरी हरकत नाही. पण मुख्य जागृती ही असावी की फाईल आहे, समभावाने निकाल करूया. तरी खूप मोठं ज्ञान हजर राहिलं आहे असं म्हणता येईल बघा. आणि प्रतिक्रमण, कोणाला दुःख दिलं गेलं समभावाने, जर निकाल तर करायचाच आहे. पण तरी काही कष्टांमुळे दुःख दिलं गेलं तर प्रतिक्रमण करायचं. तोच योग्य मार्ग आहे. पुढे ह्याच मार्गावरून पुढे जायचं आहे. परंतु पूज्यश्री, ह्या फाईलचा क्लेमचा निकाल करता करता स्वतःच्या मग आत्मज्ञानात नाही राहू नाही. शकत. त्यामुळे आतून दुःख होतं. नाही, ती जागृती इथे राखायची आहे. व्यवहारातून हिशोब तर पूर्ण होतच राहील. नोकरी आहे, घरातले हिशोब आहेत, सगळे व्यवहार पूर्ण होतात. पण आतूनही जागृती ठेवा. फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे. तेव्हा खूप मोठं ज्ञान हजर होईल असं म्हणता येईल. आणि फाईल तर बांधलेलीच आहे. एवढी तीव्र आणि चिवट कर्म घेऊन आलेलो आहोत आपण. त्यामुळे फाईलच्या निकालातच वेळ जाणार. आपल्या बाबतीतही असंच घडलं. मला आठवतं आहे ना, ज्ञानविधी 71मध्ये ज्ञान घेतलं. नंतर शिक्षण चालू होतं. कधी सत्संगाचा लाभ व्हायचा. 75पासून नोकरी चालू झाली. सकाळी उठून धावत पळत पोचायचं, रात्री उशिरा यायचं आणि सत्संगासाठी 1-1.5 तास मिळायचा. नंतर काही काम थकून भागून झोपून जायचो. तेव्हा विधी कधीतरी व्हायचा. ट्रॅव्हलिंगमध्ये झाला तर झाला, नाही होऊ शकत तर नाही व्हायचा. थोडं बहुत दादाजींचं काम करायचो, तेही झालं तर झालं, नाही झालं तर नाही. कामाचं खूप जास्त प्रेशर असायचं, त्यामुळे विधी होऊ शकायचा नाही कधी कधी. तेव्हा तुम्हाला काय वाटायचं पूज्यश्री? तेव्हा मी, दीपक ही एक फाईल आहे, एक हिशोब पूर्ण कर, कोणाचे दोष नाही पाहायचे, फाईलचा नीट निकाल करत करत सर्वांना शुद्धात्मा स्वरूपात पाहायचं. या 2 चाव्या धरून चालत राहायचं.
फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे. त्यामुळे हे असं होत आहे, नाहीतर अन्यथा कोणतं कारणच नाही. पण निमित्त आहे, आपला हिशोब व्यवस्थित, शक्ती आपल्याला परत करते आहे, कोणाचाही दोष नाही. एवढी जागृती ठेवायची आणि व्यवहार पूर्ण करत जायचं. आणि आपण लक्षात ठेवायचं की ठीक आहे, विधीसाठी वेळ नाही मिळत, मग 9 कलमं तरी. एक महात्मा होते आपले, ते दाढी करताना का तर सकाळी 4 वाजता उठून दादाजींचं काम करत राहायचे. मग वेळ केव्हा मिळणार दाढी करताना? हे दादा भगवान, मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याला किंचित मात्र तसं 2 मिनिटं मिळाली की नाश्ता 5 मिनिटानंतर या. मग 5 मिनिटं प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने चरणविधी करायचे. जिथे वेळ मिळेल एवढा म्हणजे 1-1, 2-2, 3-3, 4-4 मिनिटं मिळायची, त्यात विधी करायचे. म्हणजे आपलं हे लक्ष असायला हवं की वेळ मिळताच चरणविधी करायचा. आणि चरणविधीमध्ये जबरदस्त पॉवर आहे. आणि पॉवरमुळे काय होईल तर 6 तासांचं काम 2 तासात होईल. खूप वेळ वाचेल नंतर. का तर अडचणीमुळे आपण डिस्टर्ब होतो, ती अडचण दूर व्हायला लागेल आणि आपण डिस्टर्ब नाही होणार. त्यामुळे वेळ खूप वाचेल. चरणविधी शांतपणे नंतर करू शकू. म्हणून शांतपणे फाईलचा निकाल करा. कर्म पूर्ण होतं, कर्म सुटतं आणि आपण ज्ञानाने पुढे चालत राहतो. योग्य मार्ग आहे. हेच करतो पूज्यश्री. रोज सकाळी जेव्हा ऑफिसला जातो, घरातून बाहेर पडून स्कूटर चालू करतो, तेव्हा इयरफोनमध्ये निरुमांचा चरणविधी लावून बस त्यातच तन्मयकार होऊन स्कूटर चालवत ऑफिसला पोहोचतो. 18 मिनिटांचा चरणविधी असतो आणि 23 मिनिटात ऑफिसला पोहोचतो. ट्रॅफिककडे लक्ष, कोणी मध्येच आलं नाही. तमाम संगीक्रिया असंगपणे हो, एखादा बिचारा घाबरून जाईल. तुमची स्कूटर त्याच्या अंगावर येईल. जागरूकता म्हणजे अंतरंगातल्या दृष्टीने विधी करा. बाहेर डोळ्याने नीट पहा. हा, तसं तर करतो. आणि हॉर्न वगैरे सगळं नीट ऐकू येतील एवढं सतर्क राहा. काय नाहीतर काय होईल, आवाज हॉर्न वाजवत राहतील मागचा आणि यांना ऐकूच येत नाही काय झालंय काय. नाही म्हणजे आपण जागृत राहायला हवं की बाबा अलर्टनेस सगळ्या ठिकाणी ठेवायचा आणि हळूहळू त्या ठिकाणी आपण पोहोचायचा. असा चरणविधी कराल तर चालेल. चालेल. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूर्वी शहा. जय सच्चिदानंद पूज्यश्री. निरुमांच्या 6 वेगवेगळ्या सीडीमध्ये निरुमा म्हणतात की चिकट फाईलचा निकाल करताना व्यावहारिक सोल्युशन्सनी काम होत नाही. शेवटी मॅक्झिमम पॉसिबल रिस्कचा विचार करून वितराग होऊन मग त्या फाईलचे सोल्युशन येते. पण ह्या फाईलवरनी तर आजवर चिकट फाईलना असेच डील केलेले आहे. व्यावहारिक टेक्निक यूज करून काही ॲडजस्टमेंट केले आहेत. म्हणजे मग त्याचा काही निकाल झाला नाही का? म्हणजे वितरागी होण्याची शक्ती तर सर्वांमध्ये. समभाव ठेवणं तेवढाच भाग आहे. प्रॅक्टिसमध्ये शक्यतो व्यवहारात ॲडजस्टमेंट करा. आपल्या शब्दांमुळे ते दुखावले जातात, तर असे शब्द बोला ज्यामुळे त्यांना दुःख नाही होणार. म्हणजे व्यावहारिक ॲडजस्टमेंट करून घेण्यात हरकत नाही. ॲडजस्ट एव्हरीवेअर करायचं. त्या सीडीमध्ये नाही म्हणजे आत ठेवायचं. समभावाने निकाल करायचा आहे. आणि शेवटी ही टोकाची गोष्ट आहे. आपण 50 प्रकारचे ॲडजस्टमेंट करूनही फाईलचा क्लेम शिल्लक राहिला तर तो सॉल्व्ह होतच नाही. मग वितरागी बनायचं आहे. आणि दादाजी आपल्यावर सोपवलं आहे. माझ्याकडून मी सगळे प्रयत्न केले आणि सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून झालेच आहेत. तरी समोरची फाईल जर क्लेम करत असेल तर त्याचं सॉल्युशन येत नाही, तर अशावेळी आपण आपल्याकडून सगळे प्रयत्न करून सोडून द्यायचं आहे. आपल्यावर सोपवलं आहे. आता तुमची आज्ञा शिरसावंदी आहे. मी समभाव राखीन. त्याबाबत नो नेगेटिव्हिटी. काही नेगेटिव्हिटी आली तरी आपण रिस्पॉन्स नाही द्यायचा आणि समभावाने निकाल करायचा. आपल्याकडून आपण बटन दाबून सोडून दिलं. ती टोकाच्या लेवलची गोष्ट आहे. एक्स्ट्रीम म्हणजे तुमच्याकडे एवढं एक्स्ट्रीम काही आहे नाही. तर म्हणजे आता काही दिवसांपासून असं वाटतंय की नाही, थोडेफार ट्रॅकवर चाललंय, वाटतंय होतंय. त्यांचा ही द्वेष थोडा कमी होतोय. पण ही एक सीडी ऐकल्यावर वाटलं की नाही. मग WMST मध्ये आलं होतं की जे सहन करतो आपल्याच मोहाच्यामुळे असतं. त्यामुळे मग शंका येते की केलंय ते सगळं असेच. कुठली डोपी कुठे घालायची असं नसतं. योग्य प्रकारे समजून घ्या ना. आणि एकदा निरुमांची सीडी ऐकली ती 4 वेळा ऐका. त्यात खरोखर काय सांगू पाहतायत, कुठे त्यांचा काय अर्थ निघतोय, कसा तो वळतोय, अशा टाईपची चावी वापरून सोल्युशन निरुमाने काय सांगितलं सगळं समजून घ्या. बाकी मोहामुळे आपण समभावाने निकाल करतो हे स्टेटमेंट चुकीचंच आहे बघा. पण ते सुद्धा कसे कळेल की मोहामुळे घडतंय का? नाही, आपण आपल्याकडून भाव पकडून ठेवायचा. फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे. हा मोह आहे, चिवट फाईल आहे, ते नंतर बघायचं.
आधी सॉल्व तर होऊ द्या आता. आपली बुद्धी लबाड असते बघा अगदी. एवढ्या चांगल्या प्रकारे आपण ज्ञान वापरतो, तरी आपण बुद्धीने ज्ञान सेट केलं आहे. 5 आज्ञा बुद्धीने सेट केल्या आहेत का ज्ञानाने सेट केल्या आहेत? ते सोडा, आपला व्यवहार पूर्ण करायचा आहे. कोणाला दुःख दिलं गेलं तर प्रतिक्रमण करायचं आहे. आणि हे सुद्धा बुद्धीचे कधी-कधी म्हणजे ही ते सांगते, की मान एक आप्तसूत्र आहे, की मान फूड आहे आणि अपमान विटॅमिन आहे. हे सुद्धा असे, की आधी जेवढे मनाने म्हणजे अपमान करायचे तेव्हा दुःख व्हायचे. पण आता कधी-कधी कमी होते, कधी होत नाही. कधी आता म्हणजे आता कसे कळेल, की म्हणजे आता की निगरगट्ट झालोय का नाही? की हा तर निकाल होतोय म्हणजे नाही, निकालच होतोय. कोणताही अपमान टच होत नाही ना? नाही होतो ना. हां, म्हणजे गेंड्याच्या कातड्याचं नाही झालं आहे. हां, हं, असा हं, हं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेचा अपमान झुमला नाही तर वेगळी गोष्ट आहे मग. अपमान तर 10 पैकी म्हणजे 8 वेळा तरी टच होतो. भोगवटा येतो, नंतर सेट करतो, तप करतो. पण अशी जागृती जर असते ना, चुकीचं घडतंय, या अहंकाराला दुःख झालंय, मी तर शुद्धात्मा आहे, सगळी जागृती आहे ना, म्हणजे योग्य मार्गाने हे चाललंय. शंका घ्यायची काही गरजच नाही आहे. आपण पुढे जायची गरज आहे. फाईलच्या प्रती जो अभिप्राय आहे ना, अभिप्रायामुळे रागद्वेष झालेत, अभिप्राय धुवत राहा. जेवढे अभिप्राय धुवून टाकत जाल तेवढे वितरागी होत राहील फाईल बरोबर. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. राजीव भट्टाचार्य. जेव्हा शरीराला वेदना होत असतात तेव्हा ज्ञान तर नाही जाणवत आपल्याला. साऱ्या आजारपणात ती वेदना तर शरीराला होते ना आपल्या. शरीरात कुठे वेदना होते तेही माहिती असतं का? हां हां, आपल्या डाव्या पायाला वेदना होते, उजव्या तर होत नाही, एवढं समजतं की नाही? मग ती समज कोणाला आहे, समजून कोणाला आलं आहे आणि वेदना कोणाला झाली तीच जागृती ठेवायची आहे. इथे नाही आहे तेही तुम्हालाच कळतं आहे. इथे शोल्डरमध्ये वेदना नाही, डोक्यात झालेली नाही आहे, मग किंवा मग पायाला एल्बोमध्ये नाही, ते सगळं कळतं की नाही? तर मग जेवढं समजतं तो पार्ट आत्म्याचा आहे, ज्ञान आहे. आणि जे होत आहे तो प्रकृतीचा पार्ट आहे, राजीवचा पार्ट आहे. म्हणून राजीवच्या शरीरात कुठे वेदना होतीये त्याकडे ते तर शक्य हे तर तटस्थपणे पॉसिबल नाहीये जेव्हा तीव्र वेदना होत असतात. हो, तीव्र वेदना असोत किंवा साध्या वेदना होतो, ते सगळं शक्य आहे. मला होत आहेत म्हणाल तर जागृती निघून जाईल. कोणाला होते जाणून घ्याल तर जागृती वाढेल. हे काय हे पॉसिबल आहे? हां, हे प्रॅक्टिसमुळे होईल. सतर्क प्रॅक्टिकलने पॉसिबल आहे. हळूहळू प्रॅक्टिस करत राहा. या राजीवच्या शरीराला हे होत आहे. अहंकारही म्हणतो मला झालं आहे. अहंकार ते आपल्यावर घेतो, त्यालाही तुम्ही जाणता. त्या अहंकाराला टच होत आहे. म्हणजे 3 पार्ट्स आहेत. एक फिजिकल बॉडी आहे, त्याला पेन होत आहे. अहंकार बाबा तो स्वीकार करतो की मला झालं आहे आणि याला जाणणारे आपण शुद्ध आत्मा, तिसरा पार्ट आहे. फिजिकली पेन होतं, अहंकार ते आपल्या माथी घेतो. बुद्धी आणि अहंकार आपण तिसऱ्या पार्टमध्ये आहोत, शुद्धात्म्यात बसलोय. तुम्हाला माहिती आहे अहंकार तन्मायकार झालाय, जास्त सफरिंग त्याला आलाय, आता कमी झालाय. सगळे काही जाणणारे तुम्ही. समजताय आता हे? पण आता तरी ज्ञानात मी नाही राहू शकत. नाही राहू शकता तुम्ही. त्या अहंकाराला पेन होत आहे हे तर जाणून घेतलं तुम्ही, तर ज्ञानात राहाल असं म्हणू. दीपक भाई, तुम्हाला जर कधी पेन होत असेल तर मग तुम्ही सत्संग करू शकता का? हो, हे तर शरीर आहे. इथे दुखेल, तिथे दुखेल, नाहीतर पाठीमागे दुखेल, डोक्यावर दुखेल, गरम थंड सगळ्याचा परिणाम होतोच चेस्ट बॉडीवर. पेन असेल तर? हां, त्यावेळी डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घ्यायचा की अटॅक वगैरे तर नाहीये ना. हा, म्हणून तर होत नाही. एन्जिओग्राफी करून घेतली आपण, त्याला काय म्हणतात ते आपण चेक करून घ्यायचं, ECG वगैरे. म्हणजे काय की एखाद्या शेजाऱ्यासारखा व्यवहार करायचा राजीव बरोबर. राजीवला भूक लागते, कळत नाही लागत? कळतं ना की नाही कळत तुम्हाला? भूक लागणं आणि पेन होणं एक आहे का? हां, एकच शरीर आहे ना, तोच परिणाम आहे. इफेक्ट दाखवतोय, शरीर इफेक्ट दाखवतं. ते मन सांगतं, मन आणि अहंकार. मन म्हणेल की मला झालं आहे, अहंकार त्यात तन्मयकार होतो. तेव्हा आपण सांगायचं हां तुला झालं आहे, पण आता डॉक्टरचं औषध घेऊन ये, दादाजींना प्रार्थना करूया, बरं वाटेल, शेजाऱ्यासारखा व्यवहार करूया. उपाशी तर राहू शकतो. भूक लागल्यावर 2-2 तास राहू शकतो. सिव्हिअर पेन मध्ये तर आपण 2 तास नाही राहू काही नाही, शकत. गोळी घ्यायची. पेन किलर मीही घेतो. दात दुखायला लागला डॉक्टर म्हणतात औषध घ्यायचं.
पाणी प्यायचं, गोळी आत जाते. कारण म्हणजे गोळी सोल्युशन आहे, ज्ञान नाही. ज्ञान दोन्ही आहे. ही गोळी जर सुरू झाली आहे, पण पेन 1 तास राहणारच, नंतर गोळी काम करेल. तेवढे 1 तासभर तरी ज्ञानात राहायचं. आमचं कसं आहे की पहिला उपाय ज्ञान तर चालू ठेवायचंच आहे, पण शेजाऱ्याला आराम मिळावा, या दीपकला आराम मिळावा असं आहे हे सगळं. चला औषध घ्या, सेट करा, रेस्ट घ्या, व्यवहार करा. शेजारी आहेत ना आपले, हे तर इझी टू आपले शेजारी आहेत की नाही? सर, हे तर बोलणं खूप सोपं आहे, मग फील करणं खूप अवघड आहे. easy नाही, to say. बघा आजपासून प्रॅक्टिस कराल तर कधी ना कधी त्या जागी पोहोचाल. उपाय आहे बघा 5. ह्या ज्ञानाने उपाय करणं सुरू करा आणि हळूहळू तिथवर जाऊन पोहोचाल. 1 दिवसात नाही होणार, पण जेवढं समजेल तेवढं. दादाजींच्या 12व्या आप्तवाणीत हे आहे, 5व्या-6व्या आप्तवाणीतही 5व्या आप्तवाणीतही आहे, वेदनेपासून अलिप्त राहायची जागृती. त्याचं दादावाणी अंकही आहेत सुरुवातीचे. म्हणजे प्रॅक्टिस दादाजी कसे राहायचे त्याचा अभ्यास करा आणि ज्ञानाच्या चाव्या वापरा. तमाम मोहनीय अनेक प्रकारचे असल्यामुळे त्यांच्या समोर अनंत सुखाचं धाम आहे. वेदना मन वचन काया, बाधा पीडा स्वभावाची आहे, मी अव्याबाध आहे स्वभावाचा, ते वापरा. आणि एक्झॅक्ट जेवढं ज्ञान सेट होत जाईल ती वेदनासुद्धा बघा होळी सलग जळत राहते, पण बघणाऱ्याला भाजत नाही. हे तर बोलण्यासाठी खूप सोपं आहे. बोलण्यात इझी आहे, पण मग तुम्ही जे मानताय ते करेक्ट आहे. आमच्या दृष्टीने हे करेक्ट आहे, कारण आम्हालाही वेदना तर खूप होऊन गेल्या, पण दीपकला होतात त्या. मी शेजाऱ्यासारखा आहे. दीपक जरा औषध घे, जरा रेस्ट घे, हळूहळू व्यायाम कर, हळूहळू शमेल वेदना, होईल. शेजारी आणि सत्संगही चालू असतो. शारीरिक वेदना शरीराला सेट करायचं आहे, तो वेदनादायी भाग आपल्या वेदनेच्या ठिकाणीच राहील. आपण आपलं काम करायचं, वेदनेला तिचं काम करू द्यायचं. करू शकता की नाही? तुम्हाला ते अवघड वाटत असेल तर एक दिवस आमचाही तसाच होता, अवघड वाटत होतं, पण मी नंतर दादाजींच्या वाणीचा प्रयोग चालू केला. आधी वेगळेपणा, दीपक वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे, हे शुद्धात्मा भगवान, आपण वेगळे आहात, दीपक वेगळा आहे, आपण रिअल आहात, दीपक रिलेटिव्ह आहे, आपण परमनंट आहात, दीपक टेम्पररी. वेदना टेम्पररी आहे की परमनंट आहे? टेम्पररी. हां, पेन टेम्पररी. ती रिलेटिव्ह आहे का रिअल आहे? रिलेटिव्ह. तर मग वेगळी ठेवा ना. राजीवला होतीये, तुम्हाला कशी होऊ शकते? म्हणून ही वापराच हवी. हे तर म्हणजे वापरल्यामुळे सुरू होईल. आज चर्चा करून नाही होणार, प्रॅक्टिकली करा. काय रुपलबेन वसा. फाईल नंबर 2 ज्ञान घेतलंय, पण इथे येण्याची त्यांना इच्छा होत नाहीये. मग त्यासाठी कोणती प्रार्थना करायला तुम्ही हवी? आग्रह करू नका, भाव ठेवा. शुद्धात्म्याला प्रार्थना करा की साहेबांनी यावं, आलं तर चांगलं होईल, सत्संगात यावं, अंतराय तुटावेत, ज्ञानात प्रगती करावी. दखल देऊ नका. काय त्रास होतोय? घरात येऊन इथे बसून नुसतं टी व्ही बघतात, वेळ वाया घालवतात. तिकडे आलात तर काय बिघडणार यांचं? काही कटकट नाही करायची, समजवायचं. कधी कधी आज या, 2 दिवसांचा प्रोग्राम आहे, नंतर असा चान्स नाही मिळणार. नंतर दीपकबाई कधी येणार? वर्षाने आज संधी आली आहे, प्रत्यक्ष येऊन बसा, थोडं शांतपणे, थोडं रिलॅक्स व्हा, थोडं रिलॅक्स होऊन बसा. कोणत्याही टेन्शनमध्ये नको. चांगल्या प्रकारचा प्रोग्राम आहे, शांतपणे ऐका. ओके. जय सांगून मग सच्चिदानंद. सोडून द्यायचं आणि शुद्धात्म्याकडे प्रार्थना करायची नंतर.